नमस्कार प्रेक्षकांनो, आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। तर प्रेक्षकांनो, इथे बघा जानकी आणि ऋषिकेश बोलत उभे आहेत। जानकी ऋषिकेशला सांगते की अवंतिका आली होती भेटायला आणि ती हळदीच्या त्या बायकांमधून मिक्स होऊन वरती आली होती आणि म्हणून मी तिला असं न सांगता पाठवलं आणि तुम्हाला हे सांगते। पण मला ना वाटतं ऐश्वर्याला संशय आला की घरात कोणतरी आलं होतं असं आणि तिने काय त्या गोंधळ घालायला नको। तर ऋषिकेश म्हणतो चल आपण खाली जाऊया आणि बघूया काय ते। तर इथे जानकी सगळ्यांना चहा देते तिच्या मनामध्ये काहीतरी चालूच आहे। पण तेवढ्यात बघा इथे आजी येते आणि म्हणते कशी ठीक असेल जानकी, कोणीतरी आलं होतं ना तिला भेटायला। तर लगेच ऐश्वर्या पण म्हणते हो कोणीतरी आलं होतं, त्यांच्या रूममध्ये कोणीतरी होतं। तर इथे असं म्हटल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे प्रश्नचिन्ह आले की नेमकं कोण आलं होतं आणि नेमकं आता ऐश्वर्या काय सांगते। नानासाहेबांना पण इथे धक्का बसलाय, शर्वरीला पण इथे धक्का बसलाय, ती पण अशी कोण आलं होतं आणि ऐश्वर्या असं का बोलतीये म्हणून असं विचारते। लगेच सुमित्राई म्हणतात अगं कोण आलं होतं, सांग कोण आले का। तर लगेच जानकी म्हणते नाही कोण नाही आलं होतं, त्या हळदीच्या बायकांमधलीच एखादी बाई आली असेल, ती असेल वरती असं ती म्हणते। तर ऐश्वर्या इथे लगेच कशी बघतीये बघा की तिनं असं बाजू पलटवून नेली अशी। आणि लगेच आजी म्हणते की हळदीच्या बायकांमधून एवढं हे गिफ्ट त्यांनीच दिलं आहे का। तर लगेच ऐश्वर्या पण म्हणते की हो हे गिफ्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि कोणीतरी असं म्हणजे शेतकरी कुटुंबातली व्यक्ती असं गिफ्ट नाही देऊ शकणार ना। आता ऋषिकेशला पण इथे प्रश्न पडला की नेमकं आपण काय बोलायचं। खरं त्याला सत्य परिस्थिती माहिती आहे त्यामुळे तो शांत बसतो आणि बघूया पुढे काय होतंय ते। तर इकडे आई पण विचारात पडले की नेमके हे गिफ्ट कोणी दिले। तेवढ्यात आपला सारंग तो म्हणतो ते गिफ्ट मी दिलं होतं। म्हणजे बघा ऐश्वर्याचा इथे जो काही प्लॅन होता तिला असं उघडं पाडण्याचा तो तिच्याच नवऱ्याने असा फिसकटून टाकलेला आहे आणि सारंग इथे उभा राहिला आहे जानकीच्या बाजूने। तर तो म्हणतोय सारंग की हे गिफ्ट मी दिलं होतं। लगेच ऐश्वर्या म्हणते अहो पण गिफ्ट आपण दोघांनी दिलं होतं ना। तर लगेच सारंग म्हणतो हो ते आपण दोघांनी गिफ्ट दिलं होतं, हे गिफ्ट मी माझ्याकडून दिलं आणि मला ते सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी तसं केलं। इथे लगेच ऋषिकेशला कसं हसायला येतंय। तर ही पण म्हणते आजी अरे मला खरं याच्यावर काय लिहिलं ते वाचायला येत नाही आणि हे गिफ्ट तू कधी दिलंस। तर ऐश्वर्या पण कशी बघतीये बघा की ह्यानं सगळं असं बाजू पलटवून लावली असं म्हणून। आणि तर परत सगळे त्या गिफ्टवरनंच बोलत असतात। तेवढ्यात आई म्हणतात की बरं झालं बाबा गिफ्ट कोणी दिलं, कोण आलं होतं घरामध्ये, ह्याचं एक प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर जीवाला घोर लागून राहिला होता नुसता। आणि तेवढ्यात सारंग ते गिफ्ट काढून घेतो आजीच्या हातनं आणि परत त्या गिफ्टवरनं चर्चा होऊ नये म्हणून दादा वहिनी हे घ्या तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट, मी तुमचा लाडका आहे ना म्हणून मी हे गिफ्ट तुम्हाला दिलं। आणि तेवढ्यात सारंग म्हणतो विषय बदलून की आता आपण हळद आहे आणि उद्या तुमचं संगीत आहे तर तुमचा दोघांचा डान्स चांगला झाला पाहिजे, आजी तुला सुद्धा डान्स करायचा आहे हां। तर लगेच आजी पण लगेच इथे विषय पालटून लगेच कशी हरभऱ्याच्या झाडावर चढली बघा आणि म्हणते कशी आजी की मी तुझ्यापेक्षा चांगलं नाचणार आहे। आणि मग इकडे दोघं प्रॅक्टिस करायला चालू करतात, ओवी त्यांचा व्हिडिओ काढायला बघते आणि इथे जानकी कशी शांत उभी राहिली आहे बघा। तर इकडे प्रेक्षकांनो नानासाहेब रूममध्ये येऊन पाणी पित आहेत आणि सुमित्रा येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणतायत की बरं झालं बाई ते गिफ्ट कुणी दिलं होतं, कोण आलं होतं आणि ते सगळा प्रश्न लवकर सुटला नाही तर मला हुरहुरच लागून राहिली होती। काय आहे तो देवीचा डावा कौल, मग तुमचं ते स्वप्न, पार्वतीबाई तुमच्या स्वप्नात येणं, या सगळ्यामुळे ना हुरहुर लागली होती। मी आता असं करते, आतापर्यंतचे कार्यक्रम कसे निर्विघ्नपणे पार पडलेत ना तसे इथून पुढचे पडू दे, त्याच्यासाठी ना सप्तशतीचा पाठ करते असं म्हणून नानासाहेब पण म्हणतात मी पण येतो तुझ्याबरोबर असं म्हणून दोघं जण इथे उठून देवाजवळ बसलेत। तर इकडे जानकी आणि ऋषिकेश नेहमीप्रमाणे बोलतायत। जानकीला ऋषिकेश विचारतोय की अवंतिका आणखीन काय म्हणत होती। जर जानकी म्हणते की मिस करते ती हे सगळं भावंड बहिणींचं प्रेम, एकत्र कुटुंबात तिला राहायचं होतं, ती सुद्धा आईशिवाय वाढली आहे आणि त्यामुळे ती हे सगळं मिक्स करते। आणि सौमित्र भाऊजी सुद्धा सांगत असतील ना आपल्या घरातल्या गमती जमती। तर इकडे सारंग पण म्हणत होता की ऋषिकेशला की सौमित्रला बोलवूया का असं ते सांगताय तिथे। आणि कसं आहे ना नानासाहेबांचा राग अजून निवळला नाही आहे त्यामुळे आपण काही करू शकत नाही, त्यामुळे अवंतिकाचं हे प्रकरणसुद्धा आपण लपवलं पाहिजे। पण ऋषिकेश जानकीचा हातात घेऊन म्हणतो की इथून पुढे तू असं हे कसं सांगितलंस तसं बाकी गोष्टी पण लपवत जाऊ नकोस। तर इथे बघा छान देवाची मूर्ती दाखवली, मन प्रसन्न होतं आणि इकडे ही दोघं जण सप्तशतीचा पाठ वाचत बसलेत। आणि परत इकडे जानकी आणि ऋषिकेश बोलतायत की कसं नानासाहेबांपासून कसं वाचवायला पाहिजे, लपवलं पाहिजे। तर लगेच ऐश्वर्या इथे आजीला बोलवते आणि विचारते की ही दोघं काय करतायत। तर आजी बघा आपली कशी म्हणते की ही दोघं ना म्हातारी झालेत
त्यांना ना असं टेन्शन आलं की कुठलाही कार्यक्रम आपलं निर्विघ्नपणे पार पडू देत, म्हणून ते इथे सप्तशतीचा पाठ वाचतात. तर लगेच ऐश्वर्या आजीला कशी हरभऱ्याच्या झाडावर चढवते बघा आणि म्हणते कशी की आजी तुम्ही यांच्यापेक्षा इतक्या म्हाताऱ्या, म्हणजे वय तुमचं जास्ती आणि तुम्ही बघा कशा धट्ट्याकट्ट्या आहेत. मग लगेच आजी पण हुरळून जाते. पण आता आपण जवळजवळ मगाशी त्या जानकीला पकडलंच होतं पण राहिलं. मग लगेच आजी अवंतिकाचं नाव घेतल्यावर ऐश्वर्याचा पारा बघा इथे कसा चढला आहे. तर लगेच ऐश्वर्या कशी म्हणते हो तुमच्या लाडक्या नातवानेच त्यांना वाचवलं ना, म्हणजे माझ्या नवऱ्याने, पण आता ना आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे. आणि ह्या दोघींचं इथे कटकारस्थानाचं बोलणं चालू होतं आहे बघा प्रेक्षकांनो, की आता ऐश्वर्या म्हणते की जानकीला आज घराबाहेर पाडलं पाहिजे आणि ती फाईल शोधली पाहिजे. तर लगेच सुमित्रा म्हणजे ही आजी म्हणते कशी ती घराबाहेर पडणार नाही, कारण सुमित्राने म्हणजे तिच्या सासूने सांगितले ना नवऱ्या मुलीला हळद लागल्यावर बाहेर पडायचं नाही. पण लगेच इथे ऐश्वर्या म्हणते की सासूचा संसार वाचवायला तरी ती बाहेर पडेल ना. आणि आता तुम्ही एक काम करा, तुम्ही जानकीला ना नानासाहेबांच्या खोलीत पाठवा, कारण नानासाहेबांचा फोन आहे खोलीत. असं म्हटल्यावर लगेच इथे आजी निघाली आहे जानकी आणि ऋषिकेशच्या रूममध्ये आणि ती सांगते आहे की आज पूजेचं साहित्य आलं आहे आणि ते तू बघायला जा, कारण मला सुमित्रा ओरडेल आणि तूच जरा ते बघ, मला वाचायला येत नाही वगैरे वगैरे. आणि इकडे जानकी खोलीत जाते आणि खोलीत गेल्यानंतर इकडे आजी म्हणते की टेन्शन आता मला नाही येणार आहे पूजेच्या साहित्याचं, तुलाच टेन्शन कसं येते ते बघ. आणि इकडे बघा नानासाहेबांचा फोन खोलीत आहे कारण ते पूजा करतायत आणि तेवढ्यात त्या फोनवर नाव होतं आहे फ्लॅश होतं आहे पार्वतीचा फोन आहे. आणि तेवढ्यात त्याला ते जानकीला आठवते की त्या व्यक्तीनं कसं नाव सांगितलं होतं की पार्वती प्रतापराव रणदिवे. आणि तेवढ्यातच ऐश्वर्या फोन म्हणजे ऐश्वर्याच तो फोन करते आणि फोनवर फक्त एवढंच बोलते की मी पार्वती बोलते आणि फोन कट करून देते. आणि आजी म्हणते अगो तू पार्वतीचं नाव घेऊन फोन केलास. तर लगेच ऐश्वर्या कशी म्हणते पार्वती जिवंत नाही आहे हे तुम्हाला, मला, नानासाहेबांना आणि आईंना माहिती आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर लगेच इकडे नानासाहेब आलेत आणि जानकीला म्हणतायत की तू काय करतेस. जानकी इथे घाबरलेली आपल्याला दाखवली आहे. लगेच नानासाहेब कसा फोन आपल्या खिशामध्ये टाकतायत बघा पटकन. जानकी म्हणते काही नाही पूजेचं साहित्य चेक करत होते, आईंनी सांगितलं होतं. तर तू एवढी भांबावल्यासारखी का झालीस, काही झालं आहे का असं नानासाहेब विचारतात. जानकी म्हणते काही नाही, काही झालेलं नाही आहे. आणि नानासाहेब तिला प्रसाद घ्यायला सांगतात की आम्ही सप्तशतीचा पाठ केला होता आणि हा तू प्रसाद घे असं म्हणून तिला इथे प्रसाद घ्यायला लावतात. आणि तिला मात्र आता टेन्शन आलेलं आहे की नेमकं काय करायचं या गोष्टीचं. इथे ऐश्वर्या आणि आजी बोलतात अगो काय मोठा धक्का दिलायस तू. तर लगेच ऐश्वर्या पण म्हणते कशी हो मोठा धक्का द्यायलाच पाहिजे होता, आता बघा काय होतंय ते. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात बघा इकडे जानकी खरंच निघून चालली आणि वाराविरा सुटलेला दाखवलाय. ऋषिकेश तिला अडवतोय. काय होईल, जानकी ऋषिकेशला सत्य सांगेल का? आणि उद्याच्या भागात काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहा. चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जावा, म्हणजे मला चांगलं वाटेल की रिव्ह्यू द्यायला मजा येईल. आणि प्रेक्षकांनो उद्याच्या भागात मात्र इथे आपल्याला मोठा धमाका बघायला मिळणार आहे, कारण यांना अटक झालेली दाखवली आहे. नेमकं काय होईल उद्याच्या भागात जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.